एखाद्या कस्टमरने आपल्याला फोटो पाठवला ना, की आपण सेम तसाच बनवण्याचा प्रयत्नामध्ये असतो किंवा तसंच बनवतो. तर मी सुद्धा तसंच केलं. त्यांनी जसा फोटो पाठवला होता, सेम मी तसंच बनवून देण्याचा प्रयत्न केला किंवा बनवलासुद्धा. तर झालं असं, की बाबूचा आणि बेबीचा म्हणजे मुलाचा आणि मुलीचा त्यांना दोघांचेही मी ड्रेस शिवून दिले. तर मुलीसाठी मी छान असा क्रॉप टॉप आणि स्कर्ट शिवला होता. त्यांना तो खूप आवडला आणि त्यांनीच कापड ते दिलं होतं. त्याच्यावरती छान जास्वंदीची फुलं होते. आणि बाबूचा मी प्लेन भागामध्ये त्याला मी ॲडजस्ट केलं. कारण त्याने जी इमेज मला दिली होती, ज्या टाईपमध्ये त्यांना कुर्ता आणि धोती हवी होती ना, ती प्लेन होती. तर मग मी काय केलं, की त्यानुसारच त्याला ॲडजस्ट केलं. तर त्यांचं असं म्हणणं होतं, की "ताई बेबीचे किती छान झाला आहे ड्रेस." तर बाबूचा सुद्धा तसाच हवा होता. म्हणजे त्याच्यावरती सुद्धा फुलं आली असती तर चाललं असतं. तर असं काही आमचं आधी बोलणं झालंच नव्हतं. त्यामुळे मी त्यांनी जसा फोटो पाठवला पॅटर्नचा, तसाच बनवून देण्याचा प्रयत्न केला. तर त्या म्हटल्या, की "ताई मला सुद्धा बाबूच्या ड्रेसवरती फुलं हवे आहेत." तर म्हटलं, "ठीक आहे, होऊन जाईल." आणि लगेच होईल का? तर आपल्याकडे वेळ नाही. म्हटलं, "लगेच होईल, टेन्शन घेऊ नका, मी देईल करून." आणि मी त्यांना अशा पद्धतीने ना बनवून दिला. मी पुढे बघा फोटो ॲड केला कुर्त्याचा. तर तुम्हाला कसं वाटतं सांगा. आणि मला नेहमी असं वाटतं, की कस्टमर आपल्याकडे आलं ना, ते खुशच झालं पाहिजे, की नाराज कधी नाही झालं पाहिजे. माझा नेहमी प्रयत्न असतो, की त्यांच्या आवडीनुसार काम करायचं आणि हे अशा पद्धतीने बघा मी ते कुर्ता तयार केला आहे.